हरिहर भेट सोहळा चेतनानगर नाशिक या ठिकाणी श्री पंचमुखी दास मारुती मंदिर मित्रमंडळ आणि संयोजक देवानंद बिरारी यांच्या प्रमुख आयोजनामध्ये वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेटीचा सोहळा प्रचंड उत्साहात अतिशय मंगलमय वातावरणात न भूतो न भविष्यती असा संपन्न झाला। उज्जैनचे डमरू पथक विशेष आकर्षण ठरलं। पंचमुखी दास मंदिरामध्ये रुद्राभिषेक करून महादेव मूर्ती घेऊन पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीत नागरिकांचा प्रचंड सहभाग होता। महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता। जागोजागी पालखीचं औक्षण करण्यात आलं। 3 तासांना मिरवणूक पाटील गार्डन या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरात आली। या ठिकाणी हरिहर भेट विधी सिंहस्थ मेळावा आखाडा प्रमुख भक्तिचरणदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, आप्पासाहेब कुलकर्णी, सुनील खोडे, वेद न्यूजचे संचालक संतोष कमोद, विराज लोमटे, साहेबराव आव्हाड, अर्चना जाधव, प्रकाश चौहान, सिंग साहेब, अरुण मुनशेट्टीवार, मनीषा कुलकर्णी, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, पंचमुखी दास मारुती मंदिर मित्रमंडळाचे आणि श्रीकृष्ण मंदिराचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाप्रसाद घेऊन श्रीकृष्ण मूर्तीसह पालखी मिरवणूक पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आणण्यात आली। या ठिकाणी भेटीचा सोहळा संपन्न करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यामध्ये संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य गंधे गुरुजी, गायधनी गुरुजी आणि दिलीप वारे गुरुजींनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवानंद बिरारी, बाळासाहेब केंगे, रवींद्र पाटील, एकनाथ कोपे, विनोद सवडकर, नाना बच्चाव, घनश्याम कुलकर्णी, प्रवीण पाटील, मिलिंद दीक्षित, सुनील दीक्षित, स्वाती देशपांडे, वैशाली चौधरी, मिलिंद देशपांडे, महेश कनोजिया, रमेश शिंदे, ओम पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले। हरिहर भेटीचा अनुपम असा सोहळा सर्व भक्तगणांनी अनुभवला। नाशिकला परंपरागत पहिल्यापासून कपालेश्वर मंदिर आणि सुंदरनारायण मंदिराचं हरिहर भेट ही सर्वश्रुत आहे। त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिर ही हरिहर भेट सर्वश्रुत आहे। नाशिकचा जसा विस्तार वाढत गेला तसतसं नाशिकच्या बाहेर वेगवेगळ्या वसाहतीमध्ये जे विविध मंदिरांची उभारणी झाली आणि लोकवस्ती वाढल्यानंतर लोकांनी आपल्या भक्तगणांनी हरिहर भेटीचं जे आयोजन केलंय, आज इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर या भागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे देवानंदजी बिरारी, त्यांचे सहकारी सगळे सुनील खोडे, इतर सगळे मित्रमंडळी, इथले सगळे ज्येष्ठ नागरिक, इथल्या सगळ्या महिला भगिनी, भक्तगणांनी हरिहर भेटीचं एक अनुपम असं सोहळ्याचं आज आयोजन केलं होतं। खास करून उज्जैनचं डमरू आणि शंख पथक या ठिकाणी वाद्यवृंद सगळ्यांना अनुभवता आला आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हरिहर भेटीचं आयोजन झालं। या ठिकाणी असलेले ब्रह्मवृंद, असलेले यजमान, आलेले सगळे भक्तगण या सगळ्यांनी मिळून जे काही अनुपम सोहळ्याचा एक अनुभव दिला, त्यामुळे हरिहर भेटीचं महत्त्व नवीन पिढीला कळायला लागलं। या हरिहर भेटीच्या निमित्तानं त्या त्र्यंबक राजाकडे, त्या विष्णूकडे, रामाकडे हरिहर भेटीच्या निमित्तानं प्रार्थना करतो, यावर्षी जे पावसाचं थैमान आणि एक संकट सगळ्या राज्यावर, राष्ट्रावर आलंय, त्या संकटातून आम्हाला चांगली मुक्ती मिळू दे आणि आमचा बळीराजा आणि सगळे भक्तगण सुखावून जाऊ दे, अशा प्रकारची आज हरिहर भेटीचरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि ह्या सगळ्या आयोजनाबद्दल या ठिकाणी आपल्या नाशिकचे जे पंचमुखी हनुमान मंदिराचे जे प्रवर्तक आहेत, मुख्य भक्तिचरणजी महाराज, भक्तिचरणदास महाराज, हे या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी खास करून आले होते। त्यांचे, आयोजकांचे आणि सगळ्यामध्ये जे जे सहभागी झाले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला आणि आपल्याशी संवाद साधण्याची एक संधी दिली, त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या आयोजनातल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, चेतनानगर।